रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन लोकांच्या घर बांधणीकरिता अवैध वाळू उपसा म्हणत अवैध वाळू उत्खननाला स्थानिक आमदार किरण सामंत यांचा अभय. लोकशाही मराठीशी बोलताना केलं स्पष्ट. नीट पेपर फुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला अटक. शिवराज मोटेगावकर आरसीसी क्लासेसचे संचालक. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार. राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कोर कमिटीची बैठक. नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार. पाशा पटेल यांना फक्त गॉगल बदलता येतात. जो हवेत गेलाय त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळणार. रोहित पवार यांचा पाशा पटेल यांना खोचक टोला. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर. सलग 5व्या सत्रात रुपयानं नवा तळ गाठला. आर्थिक क्षेत्रात चिंता वाढली. रुपया 96.33 इतक्या निच्चांकी स्तरावर. नाशिकमधील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. हेमंत गोडसे यांनी बैठकीकडे फिरवली पाठ. डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बैठक. व्ही.डी. सतीशन बनले केरळचे नवे मुख्यमंत्री. सतीशन यांच्यासह 21 मंत्र्यांचा शपथविधी पार. राहुल गांधी प्रियंका गांधींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.